सातबाऱ्यावरील बहिणीचे नाव कमी करून फेरफार करण्याच्या कामासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना खामखेडा देवळा येथील तलाठी पप्पू सोनकांबळे याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानं देवळा तालुक्यात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने सातबाऱ्यावरील बहिणीचे नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता. हे काम करून देण्यासाठी तलाठी पप्पू सोनकांबळे यांनी तक्रारदाराकडे 7,000 रुपयाची लाच मागितली होती. त्यापैकी यापूर्वी 1,000 रुपये देण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी 22 मे रोजी तक्रारदाराकडून देवळा शहरातील वाजगाव रस्त्यावरील रसवंती दुकानावर उर्वरित 5,000 रुपये स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तलाठी पप्पू सोनकांबळे याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून तालुक्यात चर्चेला उधाण आलं आहे. सध्या संबंधित ठिकाणी पंचनामा सुरू असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी रवींद्र महादेव शेवाळे, खामखेडा. माझा गट नंबर 127चा तलाठ्यासाठी बहिणींचे नावं कमी करण्यासाठी दिले होते, पण याने बहिणींचं नाव ते कमी केले. उलट माझं 7,000चं नाव कमी करून टाकलं आणि त्याच्यासाठी माझा पहिले 1,000 रुपये हिसार घेतला. नंतर 5,000 आज रोजी अँटी करप्शनच्या साहेबांच्या समोर दिले. 1,000 रुपये सोमवारी देतो, सोमवारी 1,000 रुपयाला बी राहत नव्हता. ते इतका म्हणजे मला जो त्रास दिला यांनी भरमसाठ त्रास दिला भाऊ. तरी याच्यावर आता CBIचे CIDचे लोक कारवाई करतील त्यांच्यावर. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील तपास करत आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.